नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बरेचदा चकली बनवायची म्हटलं म्हणजे चकलीची भाजणी तयार करावी लागते आणि भाजणी नीट जमली नाही तर आपली चकली सुद्धा बिघडते. तर ही चकली बघा अगदी झटपट तयार होते. अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. तर आपण इथे 1 ग्लास फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला इथे 3 ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत. ते धुवून स्वच्छ केलेले आहेत. आपल्याला भाजायचे असले तर आपण भाजू शकतो किंवा मग असे कच्चे सुद्धा चालतील. तर इथे आपल्याला अर्धी वाटी जिरे आणि अर्धी वाटी धणे, फुटाण्याच्या डाळ्या आणि तांदूळ सोबतच हे सुद्धा दळायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्या चकलीला छान स्वाद येईल. तुम्ही तुमची वेगळी पावडर असली तयार ती सुद्धा घालू शकता. आता या तयार पिठामध्ये आपण चवीनुसार लाल मिरची पावडर, ओवा आणि पांढरे तीळ घेतले. आता आपण चवीनुसार मीठ घालू आणि थोडा हिंग घालायचा आणि यासाठी आपल्याला अर्धी वाटी कडकडीत तेल घ्यायचं आहे. ते सुद्धा यामध्ये घालून या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि एका गॅसवर आपण एका पातेल्यात चांगलं कडक पाणी करून घ्यायचं. तर या ठिकाणी तांदूळ जर भाजलेले असते तर आपल्याला थंड पाण्याचा उपयोग केला असता तरी चालले असते, परंतु आज आपण तसेच न भाजता घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पाणी चांगलं कडक करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी तेल आपण कडकडीत करून घेतलं. आता ते आपल्या पिठाला चांगलं चोळून झालेलं आहे. असा जर याची मुठ्ठी बनली तर आपल्या पिठाला छान मोहन लागलेला आहे. आता हे कोमट पाणी केलेलं आहे आपल्या पिठामध्ये घालून घेऊ. हाताला चटका लागेल म्हणून आपण चमच्यानेच एकत्र करायचं आहे. फार पाणी घालायचं नाही. थोडं घातल्यानंतर आपण आपला गोळा बनवून घेऊ. थोडा घट्टसरच मळायचा. पाणी घालून झालेलं आहे. याचा गोळा बनवून घ्यायचा आणि थोडं 15 ते 20 मिनिट आपण त्याला झाकून ठेवू. तोपर्यंत चकल्या तळण्यासाठी आपल्याला गॅसवर मंद आचेवर तेल तापवायला ठेवायचं आहे. आता मळून ठेवलेलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे. खरं तर या पिठाला छान उकळतं पाणी करायचं आणि त्या पिठामध्ये घालून लगेच झाकून ठेवायचं, जसे आपण पिठाला उकळ काढतो त्याप्रमाणे. परंतु आज आपण थोडा भिजवूनच ठेवलेला आहे. आता तो मुरलेला आहे उंडा. यामधील आता जेवढा आपल्या सोऱ्यात बसतो तेवढाच उंडा घ्यायचा, बाकीचा झाकून ठेवायचा आणि छान नरम करायचा तो पाणी न लावता आणि त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या. अगदी न तुटता आपली चकली तयार होते. बघा कशी काटे उमटलेले आहेत त्याला आणि शेवटपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते. अशा ह्या तुम्ही चकल्या करून 1 महिनाभर जरी ठेवल्या तरी जसेच्या तशाच राहतात. तुम्ही आवर्जून करून बघा. अगदी करायला सोप्या आणि खायला एकदम टेस्टी. अशा बटर पेपरवर बनवून तयार ठेवायच्या. आधी तेल चांगलं कडकडीतच तापवायला हवं. चकल्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच सर्व चकल्या तळल्या तरी चालतील. छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. अजिबात वातळ किंवा तेलकट होत नाही. शेवटचे टोक नीट जोडायचं नाही तर तेलामध्ये निघून जाईल, जसे आपल्या एका चकलीचे निघालेले आहे. अशा ह्या चकल्या तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी करून ठेवा. लहान मुलांना तर अतिशय आवडतील. 1 महिना काय 8 ते 10 दिवसातच तुमच्या चकल्या पूर्ण संपून जातील. सर्वांना आवडतील अशा ह्या चकल्या आहेत. असे बुडबुडे कमी झाले म्हणजे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता भाजणीचं टेन्शन नाही. केव्हाही चकली खावीशी वाटली म्हणजे पटकन करायची. अशी झटपट होणारी आजची रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ते एकदम फ्री आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.